राज्याच्या अर्थसंकल्पामधून मिरज मतदारसंघातील विविध विकास कामांच्यासाठी 162 कोटी 48 लाख 29 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी ही माहिती दिली आहे। मिरजमध्ये आमदार सुरेशभाऊ खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। मिरज मतदारसंघातील राज्यमार्ग SH, ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्ग MDR रस्ते रुंदीकरणासह सुधारणा करणे, मौजे लिंगणूर येथील यल्लम्मा देवी मंदिर देवस्थान भक्त निवास तळ मजला, भक्त निवास पहिला मजला, सभा मंडप, टॉयलेट ब्लॉक, पेविंग ब्लॉक, काँक्रीट रस्ते, विद्युत रोषणाई इत्यादी कामांसाठी मिरज शहरात मध्यवर्ती ठिकाण असलेले किसान चौक इथं 100 खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालय बांधकाम करण्यासाठी, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मैशाळ योजना, आरग बेडग नरवाड लक्ष्मीवाडी येथील वंचित क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी, बनेवाडी उपसा सिंचन वितरण हौदातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे भोसे लघु पाटबंधारे तलावात कायमस्वरूपी पाणी भरणे, मालगाव, टाकळी, बोलवाड, बेडग, नरवाड, मैशाळ, वड्डी या 7 गावांची उपसा धडक योजना लाभ क्षेत्रामध्ये येण्यासाठी या गावाचा सर्वे करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथं नवीन 100 विद्यार्थ्यांकरिता नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृहाचं बांधकाम करण्यासाठी, नागरी दलितर योजनेमधून मिरज शहर प्रभाग क्रमांक 3 मधील रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे, मिरज MIDC हॉटमिक्स रस्ता करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मिरज मतदारसंघासाठी मिळालाय, त्यामुळे ज्यांना कुणाला याबाबत शंका वाटते त्यांनी याची खातिर जमा करावी। सर्व निधी मंजूरबाबतचा GR आपल्याकडे उपलब्ध आहे असंही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितलंय। मिरज पंचायत समितीमध्ये भाजपचे संख्याबळ असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने निवड झाली, याबाबत संबंधित विभागामार्फत चौकशी सुरू आहे। मिरज पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती होईल असा दावाही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केला आहे। मला सांगायला अभिमान वाटतो, आनंदी वाटतो। जगाच्या पाठीवर एवढं युद्धाचं थैमान घातलेलं आहे आणि थैमान घातल्यानंतर काहीतरी देशावर आपला परिणाम होईल असे म्हणणारे काही व्यक्ती डिझेल मागेल, महागाई वाढेल किंवा लॉकडाऊन होईल, हे होईल, ते होईल, ते होईल, पण मी आज अभिमानाने सांगतो आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांचं कौशल्य त्यांनी वापरलं आणि आखाती देशातून पण ऑइल आणि गॅस याचे टँकर आपल्या देशात कसे येतील याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याला यश आलं। आज कोरड्याचे टँकर आले, गॅसचे टँकर आले, त्यामुळं मी सांगू इच्छितो की देशामध्ये कुठेही गॅस आणि डिझेल पेट्रोलची कमतरता भासणार नाही। त्यामुळं जनतेने कुठल्याही अफवावर बळी पडू नये। मी माझ्या वतीनं, माझ्या तालुक्याच्या वतीनं, माझ्या जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मी आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो। अधिवेशनाच्या काळामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती पैसा विकासासाठी आणला ह्याची एक प्रेस असते, ती प्रेस आज इथं संपन्न होते। त्या प्रेसमध्ये मला सांगायला खूप अभिमान वाटेल 162 कोटी 48 लाख 29 हजार रुपये आपण आपल्या मतदारसंघात आणले। आम्ही प्लॅन केला होता की आपण ह्या थोडंसं शासनाची परिस्थिती खराब असेल त्यामुळे पैसे कमी मिळतील, पण तरी आम्ही टार्गेट धरलं की 51 कोटी आपल्याला आपण घेऊन जायचं विकासाच्या माध्यमातून। पण ह्या एवढे पैसे मिळतात ह्याचा अर्थ असा आहे की आता महाशासनाची परिस्थिती सुधारलेली आहे, त्यामुळे कोणी म्हणून कर्जबार झाले, पैसे नाही आहेत, विकास होत नाही असं कोणी म्हणण्याचा काही अर्थ राहत नाही आहे। कारण आज मिरज मतदारसंघामध्ये एवढा 162 कोटी रुपये येत आहेत, यासाठी निश्चितच विकासाला परत चालना मिळालेली आहे, विकासाला पैसा मिळायला लागलेले हे आपण घरी धरतो। त्यामुळं आता महाशासनाची आणि देवेंद्र भाऊ आता फायनान्स मिनिस्टर आहेत, ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं त्यांच्या माध्यमातून आता कंट्रोलमध्ये सगळी परिस्थिती आलेली आहे। त्यामुळे विकास थांबणार नाही आणि महाराष्ट्र कुठं थांबणार नाही।